डॉक्टर बी आर आंबेडकर परदेशात असतानाची गोष्ट. त्यावेळी त्यांच्याकडे पुस्तकं घेण्यासाठी पैसे नसायचे. पुस्तकाशिवाय अभ्यास कसा होणार म्हणून ते दररोज ग्रंथालयात जात. जोपर्यंत ग्रंथालय उघडं असायचे तोपर्यंत वाचन करीत बसायचे. वाचता वाचता भूक लागली की ग्रंथपालाची नजर चुकवून खिशातील पावाचे तुकडे काढून खायचे. एक दिवस ग्रंथपालाने त्यांना पावाचे तुकडे खाताना पाहिले. त्यांना बोलावून घेतले. मिस्टर, तो समोरचा बोर्ड वाचा. येथे काही खाऊ नये, घाण करू नये, स्वच्छता राखावी. बोर्ड वाचवून बाबासाहेबांनी खाली मान घातली. तुम्ही नियम मोडलेला आहे, अपराध केलेला आहे, तुम्हाला शिक्षा ही झालीच पाहिजे. आंबेडकर, क्षमा करा, यापुढे मी नियमाचे पालन करेल. उपाशी राहील पण ग्रंथालयात काही खाणार नाही. ग्रंथपाल, अपराध्याला क्षमा करता येत नाही. आंबेडकर, ठीक आहे, पण एक विनंती आहे, माझ्यासाठी हे ग्रंथालय बंद करू नका. मी ग्रंथाशिवाय जगू शकत नाही. या व्यतिरिक्त कुठलीही शिक्षा भोगण्यास मी तयार आहे. बाबासाहेबांचे ग्रंथावरील अजोड प्रेम पाहून ग्रंथपाल भारावून गेला आणि म्हणाले, मिस्टर आंबेडकर, उद्यापासून तुम्ही माझ्यासोबत जेवण करायचे. मी तुमचे जेवण आणत जाईल आणि हीच तुमची शिक्षा. गोऱ्या ग्रंथपालाने सुनावलेली शिक्षा ऐकून बाबासाहेबांचे डोळे पाणवले. ग्रंथपालांचा हातात हात घेऊन त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. असा हा ग्रंथवेडा बाबासाहेब आंबेडकर नावाचा माणूस आपला आदर्श असायलाच पाहिजे.